यमू म्हणे काय खावे, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदाची नाही, आईशे माझेनी नाम घोषे, नाही करती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले, ते पहाटे विन पाववित, अमृते विन जीववित, योगे विन दावित कैवल्य डोळा, परी राया रंक पाड धरू, निनती सानिया थोरा कडसनी करू, एक सरे आनंदाचे आवारू जगा होत, कै एखाद्याने वैकुंठी जावे, ते तीही वैकुंठ केले आगवे, आईसे नाम घोष गौरवे, धवळिले विश्व, ते सूर्य तैसे स्वज्वळ, परी तेही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते, मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेशी न पुरे, हे निशंकपणे सपा करे, पंचनना जयाचे वाचे पुढे, माझे नाम नाचत असे नाम नाचत असे माझे, जे जन्म यावया. आज मोठी एकादशी, आज मोठी एकादश आणि मोठी एकादशीच्या निमित्ताने आशाताईने आपल्याला, आशाताईच्या घरी आज पंढरपूर अवतरले. हे कुणाच्या घरी कुणी बी यायला मोकळं नाही, पण प्रत्यक्षात एकादशीच्या निमित्ताने पांडुरंग त्यांच्या घरी आलेला आहे. पण जगाला दिसणार आलते व 2-4 माणसं, पण कशासाठी आलते, काय आलते ते मात्र कळणार नाही. कारण का हे बरोबर का चूक आहे आपण म्हणलं ते एकदम 101% बरोबर आहे, पण आपणच आपल्याला विसरलेलो आहोत, म्हणून आपल्याला आपण देव आहे हेच विसरलो. बाकी सगळं ध्यानात आहे आपल्या, आणि बाकी सगळं ध्यानात बी राहतं. फक्त आता देवच माणसं होऊन आलाय का माणूस देव होणार आहे? आणि फक्त मी देव एवढंच विसरलाय. मग आज देवच माणूस होऊन आलाय, तर घरी आलेले कोण आहेत? पांडुरंग परमात्मा आलाय त्यांच्या, आणि त्या कोण आहेत? त्या बी त्याच आहे. म्हणून असं जे आज एकादशीच्या निमित्ताने तुम्ही संत मायबाप जमलात, हे यायला बी भाग्य लागतं बरं का. नाही तर कर्म आपलं आडवं आलं ना, किती जाऊ म्हणलं, किती करू म्हणलं तरी नाही. न सरेची कर्म आणि न कळेची वर मारे मुळा. आपलं कर्म अनुकूल होणं ना, हे आपलं पुण्य आहे. आणि आपल्याला कशात बी काय आडवं आणलं ना, समजायचं आपलं काहीतरी पाप आडवं येतं. अजून पाप पुण्याचा हिसाब आपल्याला लागला नाही. आपण जे पाप पुण्य म्हणतो ना, ते वेगळंच आहे, आणि संतांना जे म्हणायचंय ना, ते वेगळंच आहे. ते जेव्हा ते पहा इथं म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे. हे जर कीर्तन केलं, आता कीर्तन कशाला समजतो आपण? तुम्ही नाही तर तुमच्यासारख्याने साडी घालायची, तिथं उपारणं घ्यायचं आणि फेटा मारून चाटा मारायच्या, त्यालाच कीर्तन समजलंय. पण ते एक दौंडी आहे, ते कीर्तन नाही. कीर्तन त्याला म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे गेले. जिथं पाप औषधालाही शिल्लक राहत नाही, आशाला कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग जेने अंग होय हरिरूप. आपल्याला हरिरूप करतय त्याचं नाव कीर्तन आहे. मग कीर्तन कोणचं? तुम्ही 2 तास उभा राहून महाराज गप्पा मारतो त्याला नाही. माझ्या माऊलींनी सांगितलं तुम्हाला आपल्याला सोपं. नामस कीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरात. कितीही तुमच्याकडून पाप झालेले असले तरी त्या नामस्कीर्तनाने जळून जातात. ते नामस्कीर्तन संताला अपेक्षित आहे. तुम्ही आपण ह्याच कीर्तनाच्या मागं लागलो, ती एक दौंडी आहे. असा जशी ॲडव्हर्टाईज असते ना, ते ॲडव्हर्टाईज केलं, मग ॲडव्हर्टाईज त्यांनी केली, मग ॲडव्हर्टाईज कशी गेल्यावर माल नसतो, तो कुठंतरी सांगतो ह्याची ॲडव्हर्टाईज. ते पहिलं तर काय एक ही निघली होती सिरीज, ते एक बिस्किट खाल्लं की टानकीने उडी मारून तिथं जायचा, की तिथून खाली उडायचा.
पण ते फक्त दाखवतात, पण तसं काही होत हा. पण ह्या नामाने तसंच झालं पाहिजे. ते म्हणतात तरी कीर्तनाचे निनट नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे केले. असं आपल्यात बिलकुल पाप नाही. ते पाप कोणचं? आपण तुम्हाला आपल्याला जे महाराज लोकांनी आमच्यासारख्याने नादी लावलंय ना, ते सत्कर्म आहे, ते पुण्य नाही. आणि ते सत्कर्म करायला होते. पाप याचं नाव अज्ञान. पाप याचं नाव काय? केवळ अज्ञान. कारण आपणच आपल्याला ओळखत नाही, याचंच नाव पाप, याचंच नाव अज्ञान आहे. आणि आपण आपल्याला ओळखलं ना, तेच खरं पुण्य. हा, ह्याला मी मनाने नाही सांगत. हा, स्वर्गा जायचे ते पुण्य तुम्हाला सांगतात, पण संत म्हणतात ते पाप आहे. कळण का आता ही भाषा संतांची? आणि आम्ही तो कोणचे, ज्यांनी 5,000 रुपये दिले त्यांचे म्हणले रंगीत बोर्डावर नाव टाक. ज्यांनी 10,000 दिले त्यांचं त्या नाही, 10,000 स्वर्ण अक्षर कुठे येतंय? 10,000 फक्त ती तसली ही नसती का अशी शहाबादी फरशी, आणि त्या शहाबादी फरशी तुमचं नाव 10,000 आहे. आणि जर 50,000च्या वर, लाखाच्या वर असलं तर मग सुवर्ण अक्षरात 10,000 स्वर्ण अक्षरात लिहिलं होतं. आम्ही त्याच्यासाठी मरायला लागलेलो आहे. हा, आणि हे जे तुमचं नाव लिहून तुम्हाला एवढे दाखवतात, हे तुम्हाला उपाधीत अडकवतात का? त्या उपाधीपासून काढते ते पापात आणखी गुंतवते. तुम्ही अजून तुमच्या इथं फिट होतंय. आपण एवढं दिलं बरं का, आपलं तिथं नाव आहे बरं का, आणि ते नाव दाखवायला गाड्या भरून यायचे लोक, आणि त्यांनी मग आपलं पाप वाढत. पाप म्हणजे अज्ञान. आपल्याला जे सांगितलंय ते नाव आपण नाही, ते आपण हे देह नसून आपण आत्मरूप आहोत, आपण परमात्मा स्वरूप आहोत. आणि ते आपल्याला कळणं हेच खरं पुण्य. पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे, आणि पापात्मक पापे नरका जायचे. आणि पाप केलं तर नरकाला जाणार, आणि पुण्य केलं तर स्वर्गाला जाणार. पण माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. हे जगी, या जगामध्ये भगवंत म्हणतात, मला ज्यांनी जाणलं, मला ज्यांनी ओळखलं, नवे नवे तो आणि मी फरक नाही राहिला असं ज्यांनी जाणलं, त्याचं नाव शुद्ध पुण्य. आता ह्या शुद्ध पुण्याबद्दल कोण बोलतंय का आपल्याला? काय खबर पाहत नाही. तुम्हीच भगवंत आहात, तुम्हीच परमात्मा स्वरूप आहात, हे तुम्हाला पटवून अनुभवाला आणून द्यायचे. हे शास्त्र याच्यासाठी, हे शास्त्र याच्यासाठी, ज्ञानेश्वरी याच्यासाठी, प्रवचन याच्यासाठी, सप्ताह याच्यासाठी. 7 दिवसाचं भागवत केलं परीक्षित राजाला, सुखाने सांगितलं. त्याचं मरण टाळलं का मरणाची भीती टाळली? मग आपल्याला मरण टाळायचे का मरणाची भीती टाळायची? कारण आत्म्याला मरण नाही, आत्मा जन्मत नाही, मरत नाही, तो कशाने कापलं. आणि असं आपलं स्वरूप. आणि जातं काय मग? हे नसलेलं हे जे बासमान आहे ना, ते जाते. आणि ह्याला आपण, मी मुंबईला रिक्षा चालवायचो. काय चालवायचो? आणि मग पॅसेंजर उभा राहिलं की आवाज येते, ए रिक्षा, ए रिक्षा म्हणलं की मी जागा उभा राहायचो, बघायचो मागे तवार ते यायचे. म्हणजे माझं नाव रिक्षा होतं का? पण मी फिट करून ठेवलं मी कोण आहे. तसं एखाद्या महाराजाला म्हणलं ना, हे आमच्या मठाचे मठाधिपती तो फुगलाच. मग ती त्याला पदवी आहेत, ते त्याला अडकवणार आहेत का सोडणार आहेत? अडकवणार आहेत. मग त्याच्यात पडावं का महाराज लोकांनी? सामान्यांनी पडलं तर ठीक आहे, महाराज लोकांनी मग असा मीच वासुदेव आहे, मीच देव आहे असा तुकोबारायांनी बाबाजी चैतन्याकडे गेलो असा अनुभव घेतला. तुम्ही बाजारात जाता, भाजी घेऊन येता का नुसतं असं बघून येता? होय आजी, बाजारात गेल्यावर भाजी घेऊन येता का निक बघून येता? बरं, आपला मुलगा समजा त्याचं लग्न झालं आणि त्याची मंडळी म्हणजे आपली सून माहेरी गेली आणि ह्यो म्हणला मी जातो, मग आता तो गेल्यावर सुनाला घेऊन येईन का पाहून येईन निसता? हे व्यवहार आहे का नाही? मग आता मला सांगा, तुम्ही आपण देवाला
देवाकडे गेल्यावर देवाला बघून येतो का घेऊन येतो? आणि ह्याला देव देव म्हणतो. पाहावं, तुकाराम महाराज म्हणले मी बी गेलो देव पाहावयाशी गेलो, तिथे देवाची होऊन येतो. मी देव स्वरूप झालो, मला तो अनुभव आला, अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. म्हणून ते तुमच्या आपल्या घरोघर फिरायला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. हा देव वाटच सुटले तुकाराम महाराज, देव घ्या देव घ्या. पण सामान्य लोक काय आम्हाला द्या म्हणत होते का? काय म्हणत होते? देव न लगे, देव न लगे, कारण साठवणीचे रुंदले जागे. आम्हाला देव साठवायला, देव ठेवायला जागा. आता देवाला जागा नाही म्हणलं, ह्यांच्या घरात कशाला जागा? दुःखाला जागा. केवळ दुःख. अन्न परमार्थ कशासाठी करतात? देव मिळण्यासाठी नाही कोणी, दुःख मिळण्यासाठी. पण म्हणायला म्हणते सुख मिळण्यासाठी. म्हणायला वाचा काय? सुख मिळण्यासाठी. पण करतेत काय? दुःख मिळण्यासाठी. ते म्हणतात तुम्ही असं कसं काय म्हणता? आम्ही तर सुखासाठी करतो. सुखासाठी करतो तर सुख कुठे? सुख आहे देवापाशी, आणि देव तर तुम्हीच आहे असं संत सांगतात. मग ते कळून घ्यायचं तर सुख होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी जीवन सुख नाही. मग देव आपलासा करून घेतल्यावर देव तुम्ही इथे कळाल्यावर तुम्हाला सुख होईल, अन्यथा होणार. मग तुम्ही सुख होण्यासाठी परमार्थ करता तर मला सांगा संसार कसा आहे? आता तुम्हाला सगळ्याला प्रमाण कीर्तन पाठ झाले तुमचे. संसार कसा आहे सांगा बरं? संसार दुःख. हा लगेच संसार कसं आहे? दुःख. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ. मग आपल्याला तो संसार दुःख मिळावा असं वाटतो का देव मिळावा असं वाटते? खरं सांगायचं अंतःकरणात. म्हणजे दुःखाची अपेक्षा करतो का सुखाची अपेक्षा करतो? संसारात मागतो का देवालाच मागतो? संसाराचं सुख मागतो. आणि म्हणतो सुख पाहिजे आम्हाला. आणि सुखाचं मूळ काय? संसार दुःख. म्हणजे संसाराचं मूळच दुःख आहे, आणि तुम्ही त्यातलं मागता आणि पुन्हा म्हणता आम्हाला सुख पाहिजे. म्हणजे तुम्ही मागता काय? दुःख. आणि पुन्हा देव बी तुम्हाला जी मागण ती देतो. देव तर दयाळू आहे. मग तुम्हाला ह्यातलं दिलं की पुन्हा म्हणता काय माझं पोरग असं निघलं, माझी पोरगी तशी नाही. तुम्ही ती पोरगी मागितली होती ना, त्या पोराला आणि पोरीला कुठं म्हणला होतात की ह्यांना देव कळावा, संतांची सेवा घडावा, ह्यांनी देव कळून घ्यावा? असं नाही. त्याला म्हणले ही माडी झाली की ती माडी, ती माडी झाली की हे कर, आणि तू एवढं शिक. हे शिकवलं का? देव कळून घे बाळा. ते मधाला म्हणते बाळा तू सगळं कर, पण तू ते तुझ्या जवळच आहेत ना ते विसरला असतो, आणि तू त्या देवाला जाण आणि मग तू सुखरूप होशील. असं आपण सांगतो का? नाही. चर्म घातले पूर्णी कीटकांचा सांदा, रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई रे गोविंदा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई रे गोविंदा. दालसा सोंग जोरे बाळा, दालसा सोंग जोरे बाळा. ती आई सांगते मुलाला बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा, अमंगळतीचा बांधा, रव रव दुर्गंधी. असं ते शरीर आहे, आणि तू ह्याच्या माग लागला, स्वतःला देह म्हणतोस, स्वतःला ते तसली गहाण म्हणतोस. म्हणून तू शरण जाई गोविंदा. तू त्या गोविंदाला, त्या भगवंताला शरण जा. आणि तू कोण आहेस? पडिये दे मदाल सा सोम जो जो रे बाळा,
सोहम म्हणजे काय? सोमवार धरायचं सांगितलंय काय? हा, सोहम म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. हा, सद्गुरु त्याला तो बोध देतो की ते ब्रह्म तू आहे बाळा. आणि मग त्याला त्याचा अनुभव येतो. आणि मग ते ब्रह्म तू आहेस, तू शरीर नाही, असं आईने त्याला शिकवलं. हे शिकवण पाहिजे मुलाला. घासून बघितलं तर ती होती सोन्याची. ती परत होती सोन्याची. आणि मग मात्र तिला मुठभर ते हा, आणि म्हणला चल तुझी आजी कुठे चल. आणि मग घेऊन आला. म्हणला आजी ही तुमची नात का? हा म्हणले. मग तुम्ही ही परत आणली एवढी? हा म्हणले आमच्या रान्ना होती पालते पाड्याली, दुसरं तर काय नव्हतं म्हणून घेऊन. हो म्हणलं आजी कधी सोन्याची ही कशाची? सगळी लुबाडणारीच आहे. सगळी लुबाडणारीच आहे. आणि ती लुबाडणारी कोण आहेत? तुम्हाला उगा तो केसावाला दाखवला, पण ही सगळी फेट्यावाली लुबाडणारीच आहेत. हा, तुमचं सोन्याच आहे म्हणून सांगणारी कमी. तुम्हीच देव आहेत सांगणारी कमी. नाही तर फेटा बांधून चेटा मारणारी आमच्यासारखा ऊत आलाय पोटासाठी. संत झाले कलित बहुत, ऐशियांची करता सेवा. काय सुख होईल जेव्हा? सुख होणार नाही. सुख त्याच वेळेस होईल. तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासारखा परमार्थ केला. हा, पूजले. भाव तुमचा आमचा लई चांगला आहे. आणि मग तसेच केले. पण तुकाराम महाराजांना असा बऱ्याच महाराजांची पूजा अर्चा केली. बऱ्याच महाराजांच्या मागं टाळवाजीत फिरले, बऱ्याच दिंड्याला फिरले, पण सुख काय व्हायना. आणि मग बाबाजी चैतन्याकडे गेले. आणि बाबाजी चैतन्याने सांगितल्यावर मग त्यांना कळलं की आपला हा देहभाव विसर्जित होईपर्यंत त्या नामाचं चिंतन नाही केलं तर मात्र आपल्याला सुख काय म्हणतात ते कळणार नाही. म्हणून त्यांनी देवाला विनंती केली, मला माझ्या डोक्यातली पोरं सोरं घरदार प्रपंच हे काही सुटाना. मी मस्त चिंतनाला बसते, पण चिंताची ती माझ्या डोक्यात. कोण म्हणते? तुकाराम महाराजांनी देवापुढं कबुली केली. म्हणले देवा मी बसते चिंतनाला आणि चिंता करायच्या ऐवजी चिंता करते, आणि बाबाला मात्र म्हणते चिंतन कर. असलं घडतंय माझ्याकडून. तुकाराम महाराज म्हणले देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर वाढी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळू आले. मला कळलं देवा, जोपर्यंत मी देह हेच अज्ञान आहे आणि ती देह बुद्धी निकालात जाईपर्यंत जोपर्यंत मी चिंतन करत नाही तोपर्यंत मला सुख होणार नाही. आणि मग त्यांनी देहाचा विसर पडेपर्यंत इथं तर व्हायना म्हणून भंडाऱ्या डोंगरावर गेले. आणि भंडाऱ्या डोंगरावर झोप यायची तर त्यांनी झाडाला दोरी बांधली, शिंडीला बांधली, कारण असं झालं मग जागा होते. तसं चिंतन केलं देहाचा विसर पडेपर्यंत. आणि आपण बी जोपर्यंत देह बुद्धी आहे तोपर्यंत आपली गागर नळाच्या खाली पालतीच आहे. हा, पालतीच आहे. आणि जेव्हा मी देह नसून मी आत्म न बोलता आतमध्ये आपल्याला बघा बरं. तुम्हाला मगाशी एक दृष्टांत सांगितला. तुम्ही आतापर्यंत भात किती बार केला असेल? गॅसवर तर आता करतायच, पण चुलीवर सध्या तुम्ही केला असेल, आहे का नाही? मग आतापर्यंत केला, प्रत्येक बारीला सारखाच झाला का? कमी जास्त झालंच. आयुष्यभर करीत आलात तरी कमी जास्त. आणि आपल्या ध्यानात आहे असंच व्हावा. असं कसं होईल? आधी तुम्ही चिंतनाला बसाच, आणि मग त्यात काय कमी जास्त होईल ना तोच तुमचा अनुभव. काय काळ गडबडीत केला आणि खालून सगळा काळा भंगार झाला, पाणी कमी पडलं. तसं आपल्याला चिंतनाला बसलो पण सगळं काळं भंगार दुसऱ्या डोक्यात आलं, काळं बेंद्र, मग काळं भंगार झालं. आणि हे जे अनुभव आहे ते आपल्याला करता 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 मग कमी जास्त होतच. पण त्या विचार कळला की त्याला ह्या जगात काही करायचं शिल्लक राहत नाही. आणि जे करतय ना, किती तुम्ही करायला लावा, आपण बी किती करायला लावू, पण तुम्हाला सांगतो अन्न धन आणि मान हे तो आपल्याला जसं जसं व्हायचंय, जसं जसं करायचंय, तसं तसं आपल्याला विचार सुचणार, तशी बुद्धी होणार. आणि तिथून कुणाची सुट्टी नाही. आपल्या कर्मात जे कारण गेल्या जन्मातलं काही कर्म घेऊन आलेलो आहेत आपण.
मोठ्या मोठ्या ऋषींची आणि त्याचे बी सांगा ना, का त्या शिळा होऊन पडावं लागले, का त्यांना शाप भेटलाय. त्यांचे कर्म शिल्लक होते म्हणून ते त्यांनी केलं आणि त्याचा पुन्हा शाप घेऊन शिळा होऊन पडावं लागली. त्या शिळेला सध्या जेव्हा प्रभू रामचंद्राचा स्पर्श झाला तेव्हा ते राम वशिष्ठ म्हणले त्यांना तुमच्या पायाचा स्पर्श करा, तेव्हा ही मनुष्य रूप पुन्हा पावन. तर ते म्हणते मग कशामुळं, तर ती म्हणले ती स्त्री आहे पण तिला शाप भेटलाय आणि ती मग तुमच्या चरण स्पर्शाने पुन्हा मनुष्य रूपाला येणार. ते म्हणले नाही, तुम्ही माझे गुरुवरी आहेत पण मी तुम्हाला वंदन करतो. मी स्त्री म्हणजे माझ्या माता समान आहे, मी तिला पायाचा स्पर्श करू शकत नाही. बाबा प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणात स्त्रीबद्दल केवढं म्हणजे केवढी मोठी किती आदर भाव आहे त्यांच्या अंतःकरणात. आणि आपल्या राम हनुमानाचा मालक ते म्हणतो मी त्यांना चरण स्पर्श लावू शकत नाही आणि आपल्याला सांगणारे हनुमंताच्या मंदिरात तुम्ही जायचं आणि राम म्हणतो मी माझा स्पर्श सध्या करणार नाही. किती आदर आहे सांगा, कोणचं शिकवतात आपल्याला. आणि मग हे जे झालंय ते आपल्या प्रत्येकाचे कर्माने घडत असते. मग आपल्याला काय अन्न भेटायचं, मान भेटायचं, आपल्याला काय अपमान व्हायचा, हे सगळं आपण पहिलंच करून आले. मग इथं करायचं काय, तर केवळ संताला शरण, देवाला शरण द्यायचं. आणि आपण कोण आहेत, देव कोण आहे, जगाचा आणि माझा काय संबंध आहे हा समजून घ्यायचा. आणि एवढा संबंध नाही समजला तर मात्र आपलं काही परमार्थ केला ते पुण्य होईल. उगं म्हणायचं त्याला वाईट वाटू नये. काही माणसं तुम्ही म्हणतात की त्याचा काहीच फायदा होणार नाही, मग माणसाला राग येतो म्हणून म्हणायचं. म्हणून नाही तर तसं काही सांगा बरं. आता नळ आहे आणि नळ चालू केला आणि एखाद्याच्या घरात पाणी नाही म्हणून ती हांडा कळशी घागर घेऊन आली, पाणी नाही घरात मग आणि नळाला पाणी आले आणि तिने नळाखाली अशी पालती घागर घातली. किती नळ चालू ठेवले त्यात पाणी भरून घागर, मग पाण्याखाली नाही का घागर. हा तुम्हाला सांगतो बाबा एक उदाहरण सांगायचे म्हणले. एका पहिलं तसली गुडदानी यायची, केसावारी फुग गुडदानी यायची आणि त्या लिकरू लहान म्हणले तिचं घरात कोण नव्हतं, फक्त आजी आणि ते नात तेवढे राहत होते. आणि ती नात तिला गुडदानी खायची सवय झाली. तो रस्त्यात चालला होता गुडदानी केसावारी आणि ते म्हणले केस तर नाही आपल्या, आता काय करावं दोघीच. आणि मग ते आजी आतून म्हणते आपल्या रान्नाव तेवढी परत हाय गे जा तेवढी घेऊन त्याच्यावर गुडदानी आण. आणि धुळाने लय दिवस धूळ खाल्लेली आणि तो ओरिजिनल होता, निस्ता लुबाडणारा नव्हता. आणि त्याने केसावर गुडदानी, बाळा तू कुणाची ग, तिने सांगितलं आमच्याची. त्यांची ते तर केवढे म्हणजे तू नाही, पंचीकरण आपलं सांगताय, मन तू नाही, बुद्धी तू नाही, अंतकरण जे अंतकरण चतुष्ट आहे तेच तू नाही, ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मग ते मनात येते ते येऊ दे ना, पण तू मन आहेस का नाही. आता मला मी रिक्षा म्हणले की मी थांबलो म्हणजे मी काय रिक्षा आहे का नाही, व्यवहारासाठी म्हणले थांबलो, व्यवहार झाला, पण तुझ्या ध्यानात राहिलं पाहिजे ना आपण कोण. मग असा विचार आला तरी त्या मनात येते. आणि मनापेक्षा आपण कसे आहेत, मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर, नहीं खींचेगा कमान तो कहां से लगेगा. असे महाराज बसल्यावर आपल्याला काय लगेच सुट्टी. मन जायता आहे तो जाने दे, मत जाने दे शरीर, मनात येऊ दे ना, पण तुझं शरीर तिकडे गेलं नाही पाहिजे. नाही खिचेगा कमान तो कहां से लगेगा तीर, तू त्याच्यातलं ती वडलंच नाही तर त्यातलं तिकडं बाण जाईल कसा. हा कबीर ही संतांची शिकवण जाऊ दे. आणि ते म्हणतात मनात, मग मनात तुम्हाला सांगतो भल्या भल्याचं आलंय. त्या दिवशी सांगितलं का तुम्हाला त्या हिचं द्रुपदी जांभळ तुटलेलं सांगितलंय ना, कधी सांगितलंय, आज गावी सांगितलं.
हा तसं मग द्रौपदी मातेला किती होते मालक? 5. आणि हे वनात गेलते अगं 5 जण तिथं जांभळाचं झाड बघितलं आणि त्या जांभळाच्या झाडाला वांगे होडं एकच जांभळ यायचं आणि ते जांभळ भीमाने तोडलं तिथं ऋषी होता आणि तो ऋषी प्रत्येक उपास त्या जांभळावर सोडायचा. त्या झाडाला एकच जांभळ यायचं आणि हे भीमाने तोडलं. ऋषीला राग आला म्हणून ऋषी शाप द्यायला लागल्यावर मग त्यांना थांब कृष्ण मध्यस्थी झाला. मग थांब म्हणला, थांब आमचा देव बघा. मग देव सगळ्याला आयडिया दिली. म्हणलं आपलं जेवढं काय माझं पाप माझ्याकडून झालेलं नाही आणि माझं जेवढं काय पुण्य झालेलं आहे तेवढं मी संकल्प सोडतो. आणि त्यांनी मग देव म्हणला सगळ्यात आधी मी सोडतो. आणि मग देवाने माझं काय पुण्य असेल तेवढं मी संकल्प सोडतो. मग हातभर ते जांभळ खालचं उठलं आणि असं मध्ये मग त्या 5 जणांना संकल्प तसा हात वर गेलं 5 जणांनी आणि उगत थोडं राहिलं इतकं. आणि द्रौपदी मातेला म्हणजे आता तू संकल्प सोड म्हणजे वरी जाईल. आणि तिने डोळं मिटलं संकल्प सोडलं इतकं राहिलेलं खाली येऊन बसते. भीमाला आला राग. त्याने गदाच घेऊन धावला तिला. म्हणला आता मारतोच. पण देव म्हणला थांब. देव म्हणला तर ती द्रौपदी म्हणते तुला जर हे करायचं होतं तर मला घरीच का नाही सांगितलं. कारण आपले पाप पुण्य आपल्या मनात काय चाललेलं आहे हे कुणाला माहित असतं. आता तुमच्या मनात काय आहे मला कळत. चिंतन मात्र आपण केलं पाहिजे. नाही तर हे ऐकून म्हणतात चिंतन करायची गरज. बरं झालं हा आधीच हाऊस त्यात पडला पाऊस मग गल्लीत झाला चिखल. मग कशाला जायचंय दूर इथंच आपलं पंढरपूर आहे का नाही. असं नका करू. यमदमा निस्ते जाणली तीर्थांना पाप नाहीशे करणारे असे श्रेष्ठ पद मिळाले होते. तीर्थांना काय पद मिळालं की तीर्थात पापच काय पडाना. पाप कुठं पडत असतं तीर्थात. पण तीर्थात पापच पडाना. याचं कारण काय सगळे शुद्ध झाले ना नामाने इकडं तर तीर्थात जायची गरज नाही राहिली त्यांना. आणि तीर्थाला जाते त्याचा अर्थ काय मग तीर्थाला कोण जाते तर आहे का नाही. तेव्हा ते तीर्थ म्हणतात अर आमच्यातलं पाप झालं. मग तीर्थाला कोण जात. आणि ज्याच्याकडे पापच नाही शिल्लक ते तीर्थाला गेले तरी तीर्थात काही पडन का काहीच नाही पडणार. हा पा तीर्थांना पाप नाहीशे करणारे असे श्रेष्ठ पद मिळाले होते. त्या श्रेष्ठ पदावरून उठवले. त्यांना सध्या त्याच्यावरून उठवलं. कारण पापच तिथे शिल्लक राहिलं नाही तर तुमच्याकडे अभिषेकन सत्यनारायण घालायला कोण येईल आहे का नाही. पापे करून लोक यमलोकाला जात होती. आणि पाप करून लोक कुठं जात होती यमलोकाला. आणि पाप म्हणजे काय नामाशी तो नर ज्याने जगाला येऊन जन्माला येऊन नाम नाही घेतलं देवाचं तो कोण आहे पापी. आणि तो कुठं जाणार यमलोकाला जाणार. मग पापे करून लोक यमलोकात जात होते पण ती पापे कीर्तनाने नाहीशे केल्यामुळे. आणि तेच पाप बाबाच्या कीर्तनामुळे त्या देवाच्या नामामुळे आपलं पाप काय झालं पाप नाहीशे केल्यामुळे पापी लोक यमलोकाला जात नाहीशे झाले. त्याच्यामुळे ते तिकडचा रस्ता बंद झाला यमलोकाचा. देवाकडून सगळ्या दिंड्या इकडं निघाल्या कुठं देवाकडे निघाल्या सांगा. नाही तर आधी कुठं जात होत्या हा यम हे साधन म्हणू लागले. आता निग्रह कोणाचा करावा. यम म्हणायला लागले आता कोणाचा निग्रह करावा असं आहे का. त्याचं लय असं करावं लागतं तसं. हे नाम भेटल्यावर काही नाही हा पण नाम कळालं पाहिजे. पहा निग्रह कोणाचा करावा कारण ज्याचा निग्रह करावायचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले. तिथं मनच शिल्लक राहिलं नाही. ते मन उन्मन झालं. उन्मन स्थितीत गेलं. मन उन्मन म्हणजे मन शिल्लक राहिले नाही. ते तुरी अवस्थेत म्हणजे आत्मस्वरूपात लीन झालं. आत्मरूप झालं. काय मन हे राम झाले. मन
गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया. असं त्याचं झालं. त्याच्यामुळं आता मन शिल्लक राहिलं नाही, तर त्याला आता निग्रह कोणाचा करावा म्हणून निग्रह करायचं सांगते. निग्रहच करायचा का, मन शिल्लक राहिलं नाही तर निग्रह कुणाचा करायचा लावतात. दम हे साधन म्हणू लागले. आता कोणत्या इंद्रियाचे, आता ह्या शरीराचा राजा कोण आहे, मग राजा बोले. आता राजाच राहिला नाही तर हे दल कशाचा हलणार आहे, म्हणून दम तरी कशाचा करायचा. काय आपल्याला काय सांगितलंय पहा ना, आणि कशात आपल्याला फरफाटीत असं कर, फक्त नाम भेटावं, ओरिजिनल देवाचं नाम भेटावं. हा, आणि खंदानी मालिकेतून भेटावा, मग मात्र आपला बेडा पार, मग मात्र बेडा पार. पहा, इंद्रियाचे दमन करा, देवाला कळते. आपल्याला म्हणजे फक्त कुणाला कळतंय, आपल्याकडून काय घडलंय, आपण काय केलंय हे कुणाला माहित असतं, देवाला आणि आपल्याला माहित असतंय. त्याच्यामुळे ते म्हणला बरं असू दे असू दे, तुझं जे काही झालंय ना ते मला अर्पण कर. त्याला म्हणतात देव पाठीशी. हा, मग ते म्हणलं तुझं काय झालंय ना मला अर्पण कर खऱ्या मनाने सांग. मग त्याला माहितीच होतं. त्याला काय माहित होतं, तिचे किती होते 5, तरी मनात आलं धरणासारखा असता बघ. आता काही विचार कर, म्हणजे 5 असून त्या कर्णाला बघितलं निक्क मनात आलत बर का, म्हणून ते तितकं जांभाळ आल्या. मन जाणे पापा, माय जाणे मुलाच्या बापा. हा, आपलं मन जाणतं काय पाप केले, पण दुसऱ्याला डिग्र्या लावायला आपण लय. हा, आणि मग ते द्रौपदी माते त्यांनी देवा असं काय केलं, त्यांना काय नाही झालेलं मला अर्पण कर, आणि आता मन तुझ्याकडून पुण्य झालेलं मी देवा तुला अर्पण करते माझ्या एवढ्या पुण्य. आणि ते संकल्प सोडा की ते जाऊन त्याला चिटकली. किती पावर आहे देवामध्ये, आपलं गुण दोष सगळं तो सहन करतोय आणि आपल्याला निवळ करतोय. ते कशाने होतंय, ते केवळ त्या नामस्मरण, आणि ते नामस्मरण आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणून आपलं पाप नामाची नाही पापाची आयशे केलं, असं ते नाम त्या पापाला घातले. आणि ते नाम, आज मला प्रश्न विचारला बाबा मग मंत्र भारी का नाम भारी, मला विचारले आपण. मग म्हणला मंत्र भारी का नाम भारी, असा मला प्रश्न विचारला. मी म्हणलं पहा, आता मंत्र देतात, माळ घालतात आणि रामकृष्ण हरी म्हणतात. मी म्हणलं रामकृष्ण हरी माळ घालून म्हणायला होतात, मग जो माळ घालीत नाही तो बी रामकृष्ण हरी म्हणतो, आणि जो पितो तो बी रामकृष्ण हरी म्हणतो. मग तो जो महामंत्र आहे तो सगळ्यांसाठी आहे, खाणारा पिणारा अज्ञानी ज्ञानी चांगला सज्जन सगळ्यांसाठी तो काय तो मंत्र आहे म्हणायचा. पण ज्ञानेश्वर महाराज जगाची माऊली कशामुळे झाली, 15 वर्षात काय कारण होतं. एक मुलगा आणि जगाची आई होतोय, माऊली होतोय, काय कारण असन. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा आणि निवृत्तीने दिलेले, आणि ते गूढ नाम जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत. ते म्हणले मग नाम भारीच आहे ना. म्हणलं तुम्हीच ठरवा, आता मी कशाला ठरवू, हा तुम्ही ठरवा. आणि ते नाम जोपर्यंत आपल्याला मिळेल, हा ते एक नाम हरी द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी सगळीच जाणे विरळा जाणे. हा, आणि त्या विरळ्यामध्ये आपला नंबर लागलाय आणि आपण लावून घेतला पाहिजे. ते विरळे लोक जाणतात ते मुख्य, आणि त्यातला हा श्लोक आहे 9व्या अध्यायातला. आणि 9वा अध्याय म्हणजे राज विद्या राज गुह्य योग. हा, ते जे गुह्य आहे ते मात्र संत आपल्याला देतात. आणि त्यांनी काय झालं म्हणतात पहा, सदा माझा नामघोष करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. 3 प्रकार हे योगा अष्टांग योग करून निघतात, हे बी माझ्यासाठी. सर्वत्र मी आहे असं जे करतात
ते बी माझ्यासाठी निघतात पहा. तरी त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्राय